सर्व आयटा गँगचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल टेक मॅथमध्ये यावर्षीचे म्हणजेच 2025चे जे आपल्या आयटीचं ॲडमिशन आहे, ह्या ॲडमिशनला ऑलरेडी जी सुरुवात आहे, ही सुरुवात झालेली आहे. प्रत्येक वर्षी हे जे ॲडमिशन आहे, हे आपलं कधी होत असतं, तर जून महिन्यामध्ये होत असतं. परंतु यावर्षी जे आहे, या ॲडमिशनची सुरुवात त्यांनी काय केली, थोडीशी लवकर सुरुवात केलेली आहे. आपल्याला या व्हिडिओमध्ये काय समजून घ्यायचं आहे, त्याचे जे नोटिफिकेशन आहे, हे नोटिफिकेशन कसं डाउनलोड करायचं, त्याच्या महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहे, त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन कुठून आणि कसं करायचं आहे, त्यानंतर याच्यासाठी तुम्हाला लागणारे कागदपत्र काय, ही सर्व आपण वरवर माहिती घेऊन टाकू. जो फॉर्म आहे, हा फॉर्म तुम्ही स्वतः पण भरू शकता किंवा सायबरवर जाऊन सुद्धा भरू शकता. पण फॉर्म कसा भरायचा हे स्टेप बाय स्टेप सांगण्यासाठी आपण उद्या संध्याकाळी याचा एक वेगळा व्हिडिओ घेऊन येऊ. परंतु आता सध्या जे महत्त्वाच्या गोष्टी या आपण समजून घेऊ. सर्वात पहिले तुम्हाला नेटवर जाऊन काय टाईप करायचं आहे, DVT ॲडमिशन. हे जे DVT आहे, हे आयटीचं आपलं ऑफिशियल पेज आहे ॲडमिशनसाठी आणि बाकी अदर ॲक्टिव्हिटीजसाठी. हे आपलं त्याचं मेन पेज आहे. तर DVT ॲडमिशनवर आल्यानंतर आपण काय करणार आहे, DVT महाराष्ट्रावर टिक करणार आहे. यावर टिक केल्यानंतर असं पेज तुमच्या समोर येणार आहे. आता हे पेज तुम्हाला आजपासून तुमचं ॲडमिशन होईपर्यंत आणि भविष्यात सुद्धा हे पेज तुम्हाला लागणार आहे. त्यामुळे याची जी लिंक वगैरे जे काय असेल डिटेल, हे सर्व तुमच्याजवळ राहू द्या. तर आता इथं बघा काय म्हटलंय त्यांनी, सेंट्रलाइज ऑनलाईन आयटी ॲडमिशन प्रोसेस 2025. म्हणजे काय 2025ची जी प्रवेश प्रक्रिया आहे, याबद्दलची सर्व जे नोटिफिकेशन आहे किंवा सर्व जी माहिती आहे, ती आपल्याला ह्या पेजवर वेळोवेळी भेटत जाणार आहे. त्यात सर्वात महत्त्वाचं काय आता, इथं त्यांनी काय म्हटलंय, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर ॲडमिशन इयर 2025-26 स्टार्टेड. म्हणजे 2025-26चं जे रजिस्ट्रेशन आहे, हे सुद्धा काय झालेलं आहे, चालू झालेलं आहे. त्यानंतर इथं बघा एक तुम्हाला कंटिन्यू एक अशी पट्टी दिसते. या पट्टीवर पण त्यांनी आपल्याला म्हणून नोटिफाय केलेलं आहे की जे तुमचं ॲडमिशन आहे, ॲडमिशन चालू झालेलं आहे. या ठिकाणून आपण काय करू शकतो, जे आपल्या आयटीचं नोटिफिकेशन आहे, हे नोटिफिकेशन डाउनलोड करू शकतो. यावर आता काही त्यांनी महत्त्वाच्या तारखा दिल्या आहे, त्या तारखा समजून घेऊ आणि रजिस्ट्रेशन कुठून करायचं आहे ते पण आपण समजून घेऊ. हे आपल्या आयटीचं जे ॲडमिशनचं नोटिफिकेशन आहे, हे नोटिफिकेशन आहे. तुम्ही सुद्धा ही सर्व प्रोसेस रिपीट करून तुमच्या मोबाईलमध्ये ही जी सर्व माहिती आहे, ही माहिती काय करू शकता, आरामशीर डाउनलोड करू शकता. काय म्हटलं इथं, 15 मे 2025 पासून संकेतस्थळावर डाउनलोड सेक्शनमध्ये PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजे 15 मे पासून ही जी PDF आहे, ही PDF आपण काय करू शकतोय, डाउनलोड करू शकतोय. आता यामध्ये अर्ज करण्याची पद्धत, अर्ज आपल्याला कसा करायचा आहे, काय करायचं आहे. सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, जो पण आपला जवळचा आयटी असेल, गव्हर्नमेंट असेल, प्रायव्हेट असेल, प्रत्येक आयटी सेंटर जो आहे, हे तुम्हाला फॉर्म भरायला मदत करणार आहे. कोणता पण आयटी असो, तुमच्या घरापासून जो पण जवळचा आयटी असेल, तिथे जाऊन तुम्हाला सर्वात पहिले काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर फॉर्मसाठी तुम्हाला सर्वात मोठं कागदपत्रांपेक्षा पण सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती लागणार आहे, तर प्रायमरी मोबाईल नंबर. जो मोबाईल नंबर आहे, हा मोबाईल नंबर तुम्हाला लागणार आहे, चालू मोबाईल नंबर. ठीक आहे. कशासाठी चालू मोबाईल नंबर, यावर जो आहे याच्यावर तुमचा SMS येणार आहे, OTP येणार आहे किंवा ॲडमिशनचा रजिस्ट्रेशन नंबर असेल, भविष्यातली जेवढी पण महत्त्वाची माहिती असेल, ती सर्वच्या सर्व या नंबरवर तुमच्या येणार आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, यासाठी तुम्हाला जो चालू मोबाईल नंबर आहे, हा चालू मोबाईल नंबर लागणार आहे. दुसरी गोष्ट, फॉर्म भरायच्या वेळेस आपल्याला काय करावं लागतं, तिथं ऑनलाईन पेमेंट करावं लागतं. जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरी असेल, म्हणजे OBC, NT, SC, ST कुठे पण असेल, तर कोणत्या पण कॅटेगरीत असेल, तर तुम्हाला ₹100 जी फी आहे, ही ऑनलाईन पे करावं लागते. आणि जर तुम्ही SC, ST किंवा ओपन कॅटेगरीचे असाल, अनरिझर्व्ह कॅटेगरीचे असाल, तर तुम्हाला ₹150 जी फी आहे, ही फी पे करावी लागते. पण ही फी ऑनलाईन असल्यामुळे तुमच्याकडे फोनपे असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशनसाठी त्याच ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, कन्फर्मेशन. एकदा फॉर्म भरून झाल्यानंतर तिथं जे काय तुमचे सर वगैरे असतील, इन्स्ट्रक्टर असतील, हे काय करतील, तुमचे सर्व जे डॉक्युमेंट आहे, हे डॉक्युमेंट चेक करतील आणि ते चेक केल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे, हा फॉर्म कन्फर्म होणार आहे. बरोबर. हा फॉर्म कन्फर्म झाल्यानंतर जोपर्यंत मेरिट लिस्ट लागत नाही, तोपर्यंतचं आपलं काम पूर्ण झालेलं असतं. अशी साधी सोपी आयटीची प्रोसेस आहे. हा फॉर्म तुम्ही आयटीत भरा अथवा सायबरवर भरा किंवा घरी भरा, याला काहीच अडचण नाही. पण कन्फर्म करायला तुम्हाला आयटीमध्येच जावं लागणार आहे. ठीक आहे. त्यासाठी कोणते कोणते कागदपत्र लागणार आहे, याची एक जी कॉपी, ही कॉपी मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर, व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपवर दोघं ठिकाणी तुम्हाला टाकून ठेवतो. शिवाय या व्हिडिओमध्ये पण शेवटी तुम्हाला जाताना ते एक्सप्लेन करून देतो. तर हे जे एकंदरीत जे तुमचं नोटिफिकेशन आहे, यावर अनेक त्यांनी नियम दिलेले आहे. हे सर्व नियम तुम्ही काय करू शकता, बघू शकता. आपण काय करू आता, महत्त्वाचं बघून घेऊ की तुम्ही फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरू शकता. सर्वात महत्त्वाचं, ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे. म्हणजे जो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, हा तुम्ही कधीपासून कधीपर्यंत भरू शकता, 15 मे पर्यंत. पण सॉरी, 15 मे पासून त्याची सुरुवात होणार आहे आणि कुठपर्यंत भरू शकता, तर 26 मे पर्यंत जो फॉर्म आहे, हा फॉर्म तुम्ही भरू शकताय. आता यात एक गोष्ट अशी लक्षात ठेवायची आपल्याला, जर त्या फॉर्ममध्ये आपल्याला काही चुका झाल्या, तर त्या आपण एडिटसुद्धा, म्हणजे त्याच्यात दुरुस्तीसुद्धा जी आहे, ही दुरुस्तीसुद्धा करू शकतो. किती तारखेपर्यंत, तर 26 मे पर्यंत.
तर 11 दिवस आपल्या हातात आहे. 11 दिवसांमध्ये तुम्ही कधी पण फॉर्म भरू शकता. दुसरी गोष्ट, दुसरं दुसरं जे त्याच्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती काय आहे? प्रवेश अर्ज निश्चित करणे. जे मी तुम्हाला 2 मिनिटापूर्वी सांगितलं, की फॉर्म आपल्याला काय करावा लागतो? कन्फर्म करावा लागतो. आता फॉर्म भरल्यानंतर कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला आय-टी-आयतच जावं लागेल. भले तो प्रायव्हेट आय-टी-आय असेल, गव्हर्नमेंट आय-टी-आय असेल, तुमच्या घराजवळचा, तुमच्या घरापासून लांब असेल, कुठे पण आय-टी-आय असेल, पण फॉर्म कन्फर्म करायला तुम्हाला आय-टी-आयतच जावं लागेल. तर ह्या दोघी प्रोसेस आहे, या आत्तापर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या प्रोसेस आहे. यानंतर जे मेरिट लिस्ट वगैरे लागणार आहे, ते पुढे कसं काय होणार आहे? जेव्हा त्याचं डिटेल शेड्यूल येईल, तेव्हा ते पण मी तुम्हाला सांगून ठेवेल. त्यानंतर त्यामध्ये पण आणखी काही 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहे, की तुम्हाला तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि पासवर्ड आहे, हे दोघं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. नाही लक्षात राहिलं, तर त्यासाठी तुम्ही जो मोबाईल नंबर देणार आहे, या मोबाईल नंबरवर तुमचा रजिस्ट्रेशन आयडी आणि तुमचा पासवर्ड हा सुद्धा तुम्हाला एस-एम-एसद्वारे डी-व्ही-टी तुम्हाला कळवणार आहे. तर हा एस-एम-एस सुद्धा तुमची ॲडमिशन प्रोसेस पूर्ण होईपर्यंत तुम्हाला लागणार आहे. त्यामुळे हा पण तुम्ही काय करा, शेवटपर्यंत जो मेसेज आहे, हा मेसेज जपून ठेवा. अनेक वेळा काय होतं, मुलं काकांचा, मामांचा, वडिलांचा, भावाचा किंवा मित्राचा कोणाचा पण नंबर देता. पण पुढे जाऊन जेव्हा तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे, जेव्हा तुम्हाला तुमची प्रोफाईल भरायची आहे, तुमचा पी-आर-एन नंबर जनरेट करायचा आहे, या सर्व गोष्टींसाठी हा जो मोबाईल नंबर आहे, हा मोबाईल नंबर लागतो. त्यामुळे संपूर्ण कागदपत्रांमध्ये सर्वात काही महत्त्वाचा असेल, तर तो चालू मोबाईल नंबर जो आहे, हा तुमचा चालू मोबाईल नंबर तुम्हाला लागणार आहे, की जो तुमचा आधार कार्डला लिंक आहे, ज्याच्यावर ओ-टी-पी येईल आणि ज्याच्यावर एस-एम-एस येईल. तर अशी ही साधी सोपी प्रोसेस आहे सध्या तरी. यामध्ये अनेक पुढे काही तारखा वाढणार आहे. ठीक आहे, म्हणजे काय, की तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचे, कॉलेज सिलेक्ट करायचं आहे, हे सर्व प्रोसेस पुढे आहे. सध्या 2च गोष्टी तुम्हाला करायच्या आहे, फॉर्म भरणे आणि कन्फर्म करणे. आणि त्याची मुदत कुठपर्यंत आहे? तर 26 मे पर्यंत जी आहे, ही त्याची मुदत आहे. आत्तापर्यंत याच्यात हेच महत्त्वाचं आहे. बाकी जे काही तुम्हाला वाटत असेल, की हे डाउनलोड करावं, यातलं वाचायचं, तर तुम्ही हे डाउनलोड करून आरामशीर वाचू शकता. दुसरी गोष्ट, आपल्या चॅनलवर आपण मागच्या वर्षी काय केलं होतं? मागच्या वर्षीपासून यावर्षी 2-3 वर्षापासून आपण मुलांना कंटिन्यू जे हे ॲडमिशन बाबत मार्गदर्शन करतोय. तर यावर्षी पण तुम्हाला कोणत्या पण प्रकारची मदत लागत असेल, तर आपल्या टेलिग्राम चॅनलला, आपल्या WhatsApp कम्युनिटी ग्रुपला दोघी ठिकाणी ॲड व्हा आणि लवकरच आपण Instagramचं पेज पण आहे, हे पण ओपन केलेलं आहे. त्या ठिकाणी पण तुम्ही आम्हाला कनेक्ट होऊ शकता. तर मागच्या वर्षी जे हे आपलं YouTube चॅनल आहे, तर मागच्या वर्षी अनेक मुलांना जवळपास 25,000 ते 30,000 मुलांनी आपले जे व्हिडिओ आहे, हे व्हिडिओ बघितले होते आणि त्यांना याच्यात बराचसा जो फायदा आहे, हा फायदा झालेला होता. आता शेवटची गोष्ट याच्यात जी राहिली, ती म्हणजे की तुम्हाला डॉक्युमेंट याच्यात कोणते कोणते लागणार आहे, तर ते आपण 2 मिनिटात समजून घेऊ. सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे जे मी तुम्हाला पहिले सांगितलं, तर तुमचा मोबाईल नंबर. काय? तुमचा मोबाईल नंबर. याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाही आहे. ठीक आहे. त्याचं कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर मोबाईल नंबर, एक नंबर ज्याच्यावर ओ-टी-पी मेसेज वगैरे सर्व येईल. त्यानंतर तुमचा शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर तुमची 10वीची गुणपत्रिका, त्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स, त्यानंतर जातीचा दाखला. आता जातीचा दाखला कोणासाठी आहे? ओ-बी-सी, त्यानंतर एन-टी, एन-टी-बी, एस-सी, एस-टी यांच्यासाठी जे ह्या जातीचा दाखला आपल्याला लागणार आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर ज्यांचं उत्पन्न कमी आहे, अशा लोकांसाठी नॉन क्रिमिलियर कोणते कोणते ओ-बी-सी, एस-बी-सी, व्ही-जे, एन-टी-ए, एन-टी-ए-बी-सी जे काय असेल, या सर्वांसाठी काय लागणार आहे त्यानंतर नॉन क्रिमिलियर दाखला. त्यानंतर जर तुम्ही कोणत्या प्रकारचं स्पोर्ट्स वगैरे खेळत असाल, तर तुम्ही राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय तुम्ही कोणतं पण एखादा स्पोर्ट्स खेळला असेल, तर त्याचं प्रमाणपत्र असलं तरच, नसेल तर याची काही गरज नाही. त्यानंतर इंटरमिडिएट चित्रकला प्रमाणपत्र, जर तुम्ही इंटरमिडिएट जी ड्रॉइंगची एक्झाम आहे, ही ड्रॉइंगची एक्झाम दिली असेल, तर त्याचं पण प्रमाणपत्र असेल तर. याचा नंतर इम्पॅक्ट होतो. काय इम्पॅक्ट होतो? तुमचे जे पॉईंट्स आहे, हे पॉईंट्स काय होतात नंतर वाढतात आणि ॲडमिशनला तुमचा लवकर नंबर लागतो. तर असेल तर नक्की अपलोड करा, नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर अपंग असल्यास दाखला. जर तुम्ही एखादा कॅन्डिडेट जर हँडिकॅप असेल, म्हणजे अपंग असेल, तर त्याचा पण दाखला तुम्ही लावू शकता. त्यानंतर अनाथ असल्यास अनाथ आश्रमातील प्रमाणपत्र. जर कोणते मुलं अनाथ असतील, तर अनाथ आश्रमातील जे तुमचे प्रमाणपत्र आहे, हे पण तुम्ही काय करू शकता? लावू शकता. तर असं एकंदरीत हे जे डॉक्युमेंट आहे, हे डॉक्युमेंट तुम्हाला सर्व महत्त्वाचे आहे. याची लिस्ट तुम्हाला मी पहिले सांगितलं आपल्या चॅनलवर भेटून जाईल. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. जी काही वरवरची आणि महत्त्वाची माहिती होती, हे मी तुम्हाला सर्व सांगितलेली आहे. नक्कीच त्या वेबसाईटला व्हिजिट द्या आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला पुढची जी पण माहिती असेल आणि जेवढे पण ॲडमिशनबद्दल बारीक-बारीक नोटिफिकेशन असतील, हे आरामशीर तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक सो मच. थँक